गगना उसळला जाण अर्धक्षणानं लागता पुढची बोळविता भरत बाणाशी बाण उसळला गगनाशी विजू तळपे आकाशी तिने वेगेशी चालिला. हो, या ठिकाणी काय झालं म्हणतात, ते बाण उसळण्यासारखं झालं. जसा डोंगर मोठ्यानं कडकड, आतू मोठा एखाद्या पर्वताचा आवाज व्हावा, असा तो हनुमान पर्वत घेऊन काही गपचीप आलेला नाही. मोठमोठ्याने आवाज येतोय. प्रत्येकाला चिंता वाटू लागली. काहीतरी आश्चर्य घडतंय, काहीतरी आपल्यावर संकट आलंय असं वाटू लागलं. बोला. अंगना श्रीराम चरणा पुळती पुळती करी नमना नमन सुग्रीवा विभीषणांग दही जाना नेला. काही केलं त्या वानर सैन्यानी, त्या रामाच्या पायावर लोटांगण घातलं, त्या सुग्रीवाच्या पायावर लोटांगण घातलं. अशी सर्व वानर सैना टकमक बघू लागली. नळा निळा जांबुवंता नमिले दुःखपती समजता हो नियाती विनित काय बोलत कपिंद्रा. या ठिकाणी निळनिळ जांबुवंत आहेत आणि या ठिकाणी सर्वजण गोळे मेळ्यानं बसलेले आहेत. यानंतर काय ते हनुमान बोलतोय आणि काय घेऊन येतोय ते आपल्याला बघायचंय. बोला. विलंब लागला ते रे उठली बहुता शाबास. आचार्य पर्वत आणि शीतला गेला. ए रामा, असं कोण बोलतोय, असं हनुमान बोलू लागलाय. मला क्षमा करा, मला कशामुळे उशीर झाला हे माझं तुम्ही पहिला ऐकून घ्या, असा हनुमान ते रामाला बोलू लागला. बोला. शक्ती झाली प्रतिहात काहीच